राजीनाम्यासंदर्भातली जो झाल्यानंतर एकच खळबळ उडालेली होती, नव्याने चर्चा सुरू झालेली होती। ही बातमी येण्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांचं पुस्तक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नरकातला स्वर्ग हेच ते पुस्तक जे आलेलं होतं आणि त्याची आता हिंदी आणि इंग्लिश आवृत्ती आली आहे, ज्याच्यामध्ये 4 अतिरिक्त प्रकरणंही समाविष्ट करण्यात आले आणि ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा या संदर्भात भाष्य करण्यात आले। त्याच्यामुळे पुन्हा एकदा नवीन चर्चा जी आहे ती सुरू झालेली बघायला मिळते, कारण ईडीकडून अटकेची कारवाई झाल्यावर संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये होते, त्यावेळी त्यांनी नरकातलं स्वर्ग पुस्तक लिहिलं, ज्याची इंग्रजी हिंदी आवृत्ती आली आणि त्याच्यातल्या 4 प्रकरणांमध्ये आता नव्याने काही माहिती समोर येते। माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा का घेण्यात आला याबद्दल यामध्ये दावा करण्यात आला। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकार विरोधी कारस्थान सुरू होतं, म्हणून सरकारने राजीनामा मागितला। धनखड यांनी विरोध केल्यावर ईडीने तयार केलेली फाईल त्यांच्या समोर ठेवली, असं गौप्यस्फोट या पुस्तकातनं करण्यात आलाय। तर या पुस्तकामध्ये नेमके कोणकोणते खळबळजनक दावे करण्यात आलेत नजर टाकूया। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकार विरोधात कारवायांची माहिती मिळालेली होती। सुगावा लागताच सरकारकडनं त्यांचा राजीनामा मागण्यात आला, मात्र धनखड यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता। जयपूरमध्ये त्यांनी घराचा व्यवहार केल्यानंतर त्यातील पैसा हा परदेशात पाठवलेला होता। सरकारने याच प्रकरणावरून ईडीने फाईल तयार केली आणि हीच फाईल धनखड यांच्या समोर ठेवण्यात आली। अजमल कसाबच्या आठवणी तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये घोळत राहतात। कसाबला बिर्याणी दिली जात होती असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला होता। प्रत्यक्षात हे खोटं होतं हे निकम यांनी नंतर स्वतःच मान्य केलं। या एका खोट्या विधानामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची बदनामी झाली। कसाब प्रकरणासंदर्भातला हे भाष्य आहे, हे दावे आहेत आणि विडंबना म्हणजे निकम यांनाच पुढे 2024 मध्ये भाजपची उमेदवारी मिळाली आणि राज्यसभेवर पाठवण्यात आलं। नरक का स्वर्ग या पुस्तकातलं हे कसाबचं प्रकरण। आणखी एक प्रकरण सुप्रीम कोर्ट विरुद्ध ईडी प्रकरण, ज्याच्यावर देखील भाष्य करण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयाने ईडी सीबीआयला वारंवार फटकारलं तरी या संस्था निर्ढावलेल्याच राहिल्या, असं या पुस्तकात म्हटलंय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीच्या जामीन प्रकरणी मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीच्या वकिलांना जाहीरपणे फटकारलेलं। राजकारणाच्या चिखलात का उतरता, राजकीय लढा निवडणूक मैदानात लढा। केंद्र सरकारने संसदेत मान्य केलं की गेल्या 10 वर्षात ईडीने 193 राजकीय व्यक्तींवर गुन्हे दाखल केले, पण शिक्षा केवळ 2घांनाच झाली। असंही या पुस्तकामध्ये विविध मुद्द्यांच्या अंतर्गत नमूद करण्यात आलेलं पाहायला मिळतं। आता बातमी पुन्हा एकदा अशोक खरात संदर्भातली आहे। गेल्या 6 तासांपासून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। अशोक खरात आणि त्यासोबतच नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी होती अशी आता माहिती कळते आणि याच